नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शुक्रवारी साध्या सोप्या पद्धतीने जरा जिवंतिकेचे पूजन कसे करावे आणि का करावे तसेच जरा जिवंतिकेची कथा सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका. श्रावण महिन्यातील शुक्रवारी आपण जरा जिवंतिका पूजन करतो. जरा जिवंतिकेचे पूजन हे आपल्या संततीच्या रक्षणासाठी केले जाते. म्हणजेच आपल्या मुलाबाळांचे रक्षण व्हावे, त्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी जरा जिवंतिका पूजन महत्त्वाचे आहे. ज्यांना संतती होत नाही, मूलबाळ होत नाही असे लोक सुद्धा जरा जिवंतिका पूजन करू शकतात. जरा जिवंतिकेचे पूजन करताना कुलदेवतेची आणि लक्ष्मी मातेची सुद्धा पूजा अवश्य करा. आणि या पूजेमध्ये दुर्वा, फुले आणि आघाड्याची पाने हे नक्की समाविष्ट करा. होय, दुर्वा, फुले, आघाड्यांची पाने या पूजेमध्ये असणं अतिशय आवश्यक मानले गेले आहे. या तिन्हीची माळ करून आपण जिवतीला घालतो. आजकाल जरा जिवंतिकेचे फोटो मिळतात, छापील फोटो मिळतात. पहिल्या काळामध्ये ज्या महिला होत्या त्या गंधाच्या मदतीने जिवितीचे चित्र भिंतीवर काढत असत आणि त्याचीच पूजा करत असत. मात्र सध्या बाजारात तुम्हाला छापील चित्र मिळून जातात. तर हे छापील चित्र आपण घ्यायचं आहे आणि आपल्या देवघराजवळ हे चित्र चिटकवायचं आहे आणि त्याला आपण दुर्वा, फुले, आघाड्यांच्या पानांची माळ घालावी. सोबतच 21 मण्यांचं कापसाचं जे वस्त्र आहे ते देखील घालायचं आहे. गंध, अक्षता वाहायच्या आहे. धूप दीप अर्पण करायचा आहे. साखरेचा किंवा चणे फुटाण्याचा नैवेद्य अवश्य दाखवा. अनेक लोक पुरणाचे देखील नैवेद्य दाखवतात आणि त्यानंतर आपण आरती करायची आहे. जिवतीची अशा प्रकारे पूजा झाल्यानंतर आपल्याला घरातील मुलांना पाटावर बसून आपण त्यांचे औक्षण सुद्धा नक्की करावे. जरा जिवतीची ही जी पूजा आहे त्याच्या पाठीमागची जर कहाणी तुम्ही ऐकली तर तुम्हाला याचे महत्त्व लक्षात येईल. जरा आणि जिवंतिका या यक्षगणातील देवता जरा या यक्षिणीबद्दल महाभारतामध्ये एक कथा सांगण्यात आलेली आहे. मगध देशाचा राजा भद्ररथ याला 2 राण्या होत्या. या दोन्ही राण्यांवर त्याचे सारखेच प्रेम होते, परंतु राजाला मूलबाळ होत नव्हते. तेव्हा राजा थोडासा चिंतित होता. मूलबाळ त्याचवेळी त्या ठिकाणी ऋषीचंद कौशिक त्या नगरामध्ये राजाने त्यांचे दर्शन घेतले आणि आपली चिंता त्यांच्यासमोर प्रकट केली. त्या ऋषींनी राजाला एक आंबा म्हणून प्रसाद खायला दिला आणि सांगितले की राणीला खायला दे. राजाचे राणीवरती दोन्ही समसमान प्रेम होते, त्यामुळे राजाने त्या आंब्याचे 2 समान भाग केले आणि दोन्ही राण्यांना दिले. कालांतराने राण्यांना पुत्र झाला, पण दोघींनाही अर्धा अर्धा पुत्र झाला. अशा अर्धवट अभ्रकांना पाहून राजा चिंतित पडला आणि त्यांनी त्या दोन्ही अभ्रकांना जंगलात नेऊन टाकून दिले. त्याच वेळी तिथे जरा नाविक नावाची यक्षिणी आली. तिने ते बाळ पाहिले. तिने त्या दोन्ही बालकांना हातात घेतले आणि तिच्याकडे अवयव साधण्याची कला होती. त्या अवयव साधण्याच्या कलेने तिने हे दोन्ही शकलं एकत्र केली आणि ते जे बाळ तयार झालं ते बृहद्रथाला संध्याकाळी नेऊन दिलं. जरा यक्षिणीने त्यांना साधना म्हणून राजाने त्या बाळाचं नाव जरासंध असे ठेवले आणि जरा यक्षिणीच्या उपकारापित्यार्थ आपल्या राज्यात तिचे देऊळ बांधले आणि जरा यक्षिणीला इष्टदेवतेचा मान दिला. त्याप्रमाणे दरवर्षी जरा देवतेचा महोत्सव सुरू झाला. अशी जी जरा देवी तिची सखी जिवंतिका, जिवंतिकेचा अभ्रवंश म्हणजे जिवती. जिवती म्हणजे दीर्घायुष्य देणारी. बालकाच्या दीर्घायुष्याची कामना करून या दोन्ही देवतांची पूजा केली जाते. या जरा जिवंतिका आपल्या बाळांना पाळण्यात देखील खेळवतात अशी मान्यता आहे. तर अशा प्रकारे आपण सुद्धा या साध्या सोप्या पद्धतीने जरा जिवंतिकेचे पूजन नक्की करा आणि आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी, त्यांच्या निरोगी आयुष्यासाठी या देवींकडे प्रार्थना करा. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.